छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपले शहर आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी जे सफाई कामगार रात्रंदिवस मेहनत करतात, अनेकदा गटारे आणि सेप्टिक टँक साफ करताना त्यांना आपला जीवही गमवावा लागतो। या कामगारांची सुरक्षा, सन्मान आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे नमस्ते योजना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही नमस्ते योजना नक्की काय आहे। सफाई कामगारांना या माध्यमातून 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी सबसिडी कशी मिळेल आणि याचा लाभ कसा घ्यायचा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, नमस्ते योजना नक्की काय आहे? मित्रांनो, नमस्तेचा अर्थ आहे नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम। केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि आवास आणि शहरी कार्य मंत्रालय यांनी मिळून ही योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की गटारे आणि सेप्टिक टँकची सफाई करताना कोणत्याही कामगाराचा मृत्यू होऊ नये। ही सर्व कामे आता लोकांद्वारे हाताने न करता 100% मशीन्सच्या माध्यमातून केली जावीत, यासाठी सरकार या योजनेद्वारे मोठी मदत करत आहे। विशेष गोष्ट ही आहे की 2024 पासून या योजनेत कचरा वेचणाऱ्या कामगारांचाही समावेश करण्यात आला आहे। आता आपण या योजनेचे मुख्य लाभ काय आहेत हे पाहूया। या योजनेअंतर्गत सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक मोठे लाभ दिले जात आहेत। या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक सफाई कामगाराला आणि त्याच्या कुटुंबाला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा दिला जातो। आजारी पडल्यास उपचाराचा खर्च आता सरकार उचलेल। तसेच आता कामगारांना सुरक्षेसाठी मोफत पीपीई किट आणि अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे दिली जातील। यासोबतच मशीन्स कशा चालवायच्या याचे व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाईल। या योजनेचा सर्वात मोठा लाभ हा आहे की यामध्ये सफाई कामगारांना व्यवसायासाठी मोठी सबसिडी दिली जाईल। सफाई कामगार मजूर न राहता मालक बनावेत आणि गटारे साफ करणारी वाहने किंवा मशीन्स खरेदी करावीत, यासाठी सरकारकडून 50% पर्यंत भांडवली सबसिडी दिली जाईल। जर मशीन किंवा प्रोजेक्टचा खर्च 5 लाख रुपयांपर्यंत असेल तर 50% सबसिडी मिळेल। 5 ते 15 लाखांच्या प्रोजेक्टसाठी 2.5 लाख रुपये तसेच उर्वरित रकमेवर 25% सबसिडी मिळेल। जर तुम्ही या योजनेचा भाग आहात आणि तुम्हाला सफाई कामगार म्हणून काम करणे धोकादायक वाटत असेल तर तुम्ही हे काम सोडून दुसरा सन्मानजनक व्यवसाय करू शकता। तसेच दुसऱ्या कामासाठी 2 वर्षांपर्यंत मोफत कौशल्य प्रशिक्षणही दिले जाते आणि प्रशिक्षणादरम्यान दरमहा 3000 रुपयांचे विद्यावेतन दिले जाईल। आता तुम्ही म्हणाल की या योजनेसाठी कोणकोणते सफाई कामगार पात्र आहेत? तर यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे सर्व सफाई कामगार, खाजगी कंत्राटदाराकडे काम करणारे सीवर आणि सेप्टिक टँक कर्मचारी, तसेच कचरा वेचणारे सर्व कामगार या योजनेसाठी पात्र आहेत। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे आणि कसा करायचा, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतः ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही। देशभरातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका आपल्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या माध्यमातून सफाई कामगारांची नोंदणी करत आहेत। तुम्हाला फक्त आपल्या शहराच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात किंवा वॉर्ड कार्यालयात जायचे आहे आणि नमस्ते योजना अंतर्गत आपली नोंदणी करून एक युनिक नमस्ते आयडी मिळवायचा आहे। तुम्ही सरकारी कर्मचारी असा किंवा खाजगी कंत्राटदाराकडे काम करत असा, तुम्ही तिथे जाऊन नोंदणी करू शकता। तर मित्रांनो, सफाई कामगारांचे जीवन सुरक्षित आणि सन्मानजनक बनवण्यासाठी नमस्ते योजना एक खूप मोठे आणि क्रांतिकारी पाऊल आहे। तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी सफाई कामगार असतील, कचरा वेचणारे असतील किंवा या क्षेत्रात काम करणारे कंत्राटदार असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा हक्काचा लाभ मिळू शकेल। मित्रांनो, या योजनेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे। या लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर मोबाईलवर मिळू शकेल। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही विचारायचे असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।